एव्हरीवन, सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. म्हणायला गेलं तर संध्याकाळ झाले, संध्याकाळ म्हणजे 8:15 वाजलेले संध्याकाळचे. तर मी चाललेले आहे पार्लरमध्ये. सो गाईज तश्विताकडे मी पार्लरला जाते. सो एक नात्री माझी भाऊज आहे ती. आणि त्यानंतर फायनली पोचल्यानंतर डायरेक्ट बसले डी टॅन करायला. तोंडावरती असे तर केले ना. त्यानंतर आमची शीतलताई पण आलेली आहे आणि मग काय केला व्हिडिओ. मस्त आहे की म्हणणार. तिकडे बघायला तर इकडे वॅक्सचे मस्त मस्त चटके चालले होते घ्यायचे. आणि त्यानंतर माझं डिटेनचं प्रोसिजर जारी होती. आणि बघा ना रिझल्ट किती छान आणि भन्नाट वाटतो अक्षरशः. तोंडाबरोबर माझे ओठ पण तिने असे रंगवून ठेवले होते ना दशविताने की विचारूनच होईल. इकडे आमच्या आशाताई मस्तपैकी बसल्यात तिकडे प्रोसिजरला. मस्त आराम करायला एसीची हवा खायला आलो होतो. त्यानंतर करून झाल्यानंतर इतका ग्लो आला होता स्किनला. त्यानंतर आम्ही निघालो तिघी पण. आमचं त्रिकूट निघालं. तरी सुनीताताईंचं राहिलंच करायचं. त्या पण येणार होत्या पण त्या गेल्या होत्या बाहेर. त्याच्यामुळे आमचं पण प्लॅन नव्हतं. पण म्हटलं जाऊ दे, संध्याकाळशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आणि मग गेलो होतो आम्ही तिघीजणी. फायनली मग बघा असा लूक. उठले मी सकाळची. आता म्हणायला गेलं तर मध्येच काय आहे तर सकाळी उठलेले बरोबर 6 वाजलेले आहेत मला. सकाळी थोडा लेटच झाला म्हणा. त्यानंतर म्हणायला गेलं ना तर हा पाय जो बांधून ठेवला होता मुरगळला होता ना ते पूर्ण डरडरीत सुजला होता. मग त्याच्यामुळे ना ह्याला ना फटकी हळद आणि तेल लावून ना त्याचा लेप बनवला होता. आणि कापसामध्ये ह्याला ना कपड्याने गुंडाळून टाकलं होतं. त्याच्यामुळे सकाळचंही बघत होती कसं झालं आहे ते. कारण की ना फटकीने ना खरंच गायचं इतका चांगला हे मिळालं, एक्सपिरियन्स मिळाला मला की चांगलं वाटलं. म्हणजे ताणून धरला होता ना पाय, असा हलवता येत नव्हता. त्याच्याने ना हलवणं व्यवस्थित झालं आणि पाय पूर्वीसारखं होण्यासाठी मदत व्हायला सुरुवात झाली होती माझ्या मते तरी. त्याच्यामुळे काढलं आणि बघते तर काय थोडासा कमी होती सूज म्हणा. तर पाय जरा बरं वाटत होता. तर नाही सूजन थोडीशी दिसते की नाही, पण पाय जरा हालत होता आहे बघा. दाबले ना तिथं जास्त सुजलेला होता. पण हळद आयुर्वेदिक आहे आणि फटकी त्याच्याबरोबर, त्याच्यामुळे हा लेप लावून ना थोडं जरा बरंच वाटलं मला. त्यानंतर म्हटलं चला बाई आता कामाला लागलंच पाहिजे. कारण की कामाला जायचं होतं. पाणी ते गरम करायला ठेवलं होतं गॅसवरती आणि लाईट नव्हती लावली. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल कारण की गरम एवढं होतं आहे ना वरती पत्रे, तुम्ही तर बघितलंच असेल. आणि त्यानंतर इकडे घेतल्या चपात्या फटाफट लाटून वळ वगैरे करून झाल्यानंतर घेतलं पटकन पिठाचे वंडे करून आणि चपात्या झाल्या पटापट. कारण की माझा किचनचा कट्टा जो आहे ना बघाल तर इथे बटाट्याची भाजी शिजते गाईस. कारण की काही भाजीच आणली नव्हती, खूप टाईम झाला होता तर त्याच्यामुळे. त्यानंतर इकडे तवा ठेवलेला आहे आणि कट्टा छोटा आहे ना माझा किचनचा, त्याच्यामुळे ना उभं राहून काय करता येत नाही. इथे दाखवते तुम्हाला मी कट्टा. सो इथे ना किचनचा कट्टा जो आहे तो खूपच कमी आहे, पुढे. त्याच्यामुळे माझं पोलपाट लाटणं इथे बसतच नाही आहे करायला. त्याच्यामुळे खाली लाटून घेतलेले आहेत आणि वरती शेकवण्याचा कार्यक्रम करत होते. त्याच्यामुळे लाटून वगैरे झाले आणि ते शेकवायला घेतलं. तवा पण हा खूप जुना झालेला आहे, त्याच्यामुळे चपाती काय व्यवस्थित येत नाही आहे. तर कसे बसे तरी केलं. कारण की इच्छा नव्हती डबा न्यायची. हे म्हणाले की मला तर नको आहे, म्हणजे टिफिन नको आहे. ते म्हटलं मला कशाला सांगायचं. मग मी उठलीच नव्हते, थोडा वेळ आराम केला असं डायरेक्ट निघाली असते. कारण खायला काही इच्छा होत नाही, पाणी पिऊनच पोट भरून जातं गरमीच्या दिवसांमध्ये. त्याच्यामुळे इथे फायनली चपात्या वगैरे पण झाल्या होत्या माझ्या. आणि इकडे ठेवला होता कोरा चहा मस्तपैकी आल्याचा, अद्रक कुटून मस्तपैकी घातलेलं याच्यामध्ये. आणि त्यानंतर झाला माझं सगळं काम करून मग मी घेतली चहा चपाती खायला. कारण की मी अशीच उपाशी कधीच जात नाही आहे. सकाळचा भरपेट असा नाश्ता करत असते, मग ते काही पण असू दे, पण खाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी चहा चपाती डीप करून घेते आणि कोरा चहा आणि मस्तपैकी गरमागरम चपाती. सो हे कॉम्बिनेशन मला फारच आवडतं आणि हेल्दी पण असतं आणि त्याच्याबरोबर ना स्ट्रॉंग पण राहतं. त्याच्यामुळे बरं वाटतं. आणि इकडे बघाल तर केसांचं इतके हाल झाले होते ना, कारण की इतकं गरम होत होतं ना, घाम तर इतका येतो बापरे विचारून सोय नाही. त्याच्यामुळे एक तर कसं होतं आहे, मला एक तर पंखा पण सहन होत नाही, एसीची हवा पण सहन होत नाही, पण पसीना भरपूर निघतो बाई. सो त्याच्यामुळे ते फॅट सगळे निघून जातात, पसीना निघतो आहे. तर ओव्हरऑल तिथे विचार करत करत आता म्हटलं जायचं आहे शाळेमध्ये. सोमवारी जायचं होतं आणि मंगळवारी सुट्टी होती मस्तपैकी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त. त्याच्यामुळे एक मन बोलत होतं की चला सोमवारचा एक दिवस भरूया, म्हणजे पूर्ण आठवडा आपला चांगला जाणार आहे. याच विचाराने घेतलं, पटापट केलं आणि निघालो. तर इकडे बघू शकता आता खाण्यापिण्याचा प्रोग्राम तर हा उरकून घेतलाच मी. आणि मस्तपैकी एक चपाती हाणली, ह्याच्याबरोबर टिफिन वगैरे भरून ठेवला होता, वॉटर बॉटल घेतली होती छानपैकी. आणि त्यानंतर मी निघणारच होते. मी वाट बघत होते माझ्या मिस्टरांची की कधी मला कॉल करतात की बाहेर ये, कारण की ड्रायव्हर आमचा रेडी असेल तरच आपण बाहेर जातो, नाही तर आपण जात नाही. चला तर मग शायनिंग मारली थोडीशी आणि मग बंद केलं आणि चला म्हटलं पुढच्या तयारीला लागावं. तर इकडे मस्तपैकी तुम्हाला दाखवते. इतकं तेल असं वाटतं ना, खूप एवढा घाम येतो ना, एवढा पसीना की विचारून सोय नाही. खूप घाण झाली होती केस. तर म्हटलं पर्याय नाही,
कारण की जयंतीला परत केस धुवायचे, म्हणजे किती वेळा केमिकलचा यूज करायचा. स्मूथनिंग केलं तर स्मूथनिंगची शॅम्पू आणि त्याचं हे खूप वेगळं आहे. आणि फायनली माझा हा लुक करून मी बाहेर निघाले होते. साहेबांनी मला कॉल केला, या मॅडम आता मी आलो आहे म्हणून. मग तेव्हाच आम्ही निघतो मस्तपैकी. तर हा आहे आपला ऐरोली नाका समता नगर. छानपैकी असं नट्टापट्टा केला, मस्तपैकी वटी लाली लावली आणि निघाले. आणि आता निघणार आहे, बसले मस्तपैकी गाडीवरून. कचरा आणायलाच विसरले. सकाळी जाताना कामाला ना कचरा टाकूनच जाते, कारण की संध्याकाळपर्यंत ते मांजर खूप त्रास होतो, त्याच्यामुळे नको आहे. तर घेतलं आणि चाललं. आणि इकडे बघा ना, इकडच्या जयंतीचं म्हणाल तर मस्तपैकी असं ना बॅनर्स वगैरे लागलेले आहेत यार गाईज. इतकं भन्नाट वाटतं ना, इकडं भारी वाटतंय ना. इकडे बघू शकता. तर हा आपला एरिया मी सोडलेला आहे, तिथल्या अगोदर ते घेतलेलं नाही आहे. तर इकडे गार्डन आहे बाजूला, आणि इथून आता आपण निघतो. इथे बाजूला ना वखारी आहे. जेव्हा आम्ही चूल वगैरे पेटवायचो ना, तर इकडूनच लाकडं घेऊन जायचो. 2 रुपये किलो, 1 रुपये किलोची लाकडं आम्ही इथून न्यायचं. त्यानंतर इकडे बघाल तर दुतर्फा गाड्याच आहेत, असं रस्ता खाली असं तुम्हाला भेटणारच नाही कधी. आणि बॅनर्स बघाल ना, तर हा गेट बघा इतका सुंदर वाटतोय ना. बाबासाहेबांचे फोटोज वगैरे आहेत. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते की खूप छान छान असे बॅनर्स लावलेले होते ना. आणि त्या बॅनर्समध्ये काही ना काहीतरी एक संदेश असं दिलेलाच आहे. आणि प्रत्येक फोटो फक्त बाबासाहेबांचाच होता, बाकी कोणाचा नाही. हे बघा, असे प्रत्येक फोटो लागलेले होते, मोठे मोठे फ्लेक्स लागलेले होते, बॅनर्स लागलेले होते. हा नवीन असा ब्रिज होतोय, हा शिळफाट्याला अटॅच होणारा आहे. आणि इकडे ना आपलं ना ह्याचं काम चाललं आहे, आय लव्ह नवी मुंबई. इकडे डेपो आहे बाजूला, आणि इकडे अग्निशमनच्या गाड्या ज्या असतात ना फायरवाल्या, त्या इकडे आहेत. आणि त्यांची ती हे आहे उजव्या साईडला. इकडे चौक आहे, हा चारी बाजूनी गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या आहेत. या प्रत्येक चौकाला सेक्टर 5ला हा रस्ता जातो. तर इकडे बघाल तर सगळीकडे तुम्हाला बॅनर दिसणार आहेत. आणि हा रोजचा रोड आहे आम्हाला येण्या जाण्याचा. आकाश एवढं निरभ्र दिसत होतं ना, सकाळचा सीन इतका भारी वाटतो ना, खूप छान अलगद असा वारा येणारा, अंगाला सोसणारा, खूप भारी वाटत होतं. आणि मॉर्निंग ना अशीच माझी छानशी जाते, आणि उठायचं कंटाळा नाही वाटत आहे. फक्त एवढंच की ज्यावेळेस विचार करून झोपते ना, त्यावेळेस झोप अजिबात लागत नाही आहे, त्या विचारांमध्ये असतो आपण तर. आणि इकडे आम्ही निघालो आहे. त्यानंतर आम्ही पोचलो माझ्या शाळेच्या राईट साईडला जायला. तिथे सेक्टर 4चा एरिया आहे. अजून मला पुढे जायचं आहे. इथे दुतर्फा दोन्ही साईडला ना आपले खूप म्हणजे हॉस्पिटल्स वगैरे आहेत. त्यानंतर शॉप्स वगैरे आहेत. इथे बस स्टॉप आहे आपला. त्यानंतर इथून राईट मारून मी आता जाणार आहे. इकडे कार्यक्रम दरवर्षी होतो. हे जे लावलेले आहेत ना मंडप डेकोरेशन वगैरे, तर तिकडे ते कार्यक्रम होणार आहेत आता. इकडे बघा, आता हा एरिया जो जातो तो चिंचवली गार्डनच्या इथे. आणि बाजूलाच आपल्याला फ्रेशनेसचं ना ऑफिस पण आहे राईट साईडला. आणि लेफ्टला चिंचवली गार्डन आहे. जिथे चिंचवली गार्डन आहे ना, तिथे राईट साईडलाच आपलं फ्रेशनेसचं ऑफिस पण आहे गाईज. तर इथे मोठी झेनेची इंटरनॅशनल स्कूल आहे, जी लेफ्टला दिसते की नाही, हा ग्राउंड मोठा. आणि इकडे इलेक्शन ड्युटीज वगैरे पण असतात. जेव्हा इलेक्शन असतं तेव्हा ह्या शाळेमध्ये होतात आपले ऐरोलीमधले. प्रत्येक एरियावाईज वेगवेगळं असतं. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला स्कूल पण दाखवणार आहे माझी इथून गेल्यानंतर. म्हणजे मी जेव्हाच ना येते ना, तर ऑटो आपले 20 रुपये घेते एवढं डिस्टन्सचे. आणि तिथून मी चालत, म्हणजे जिथून आपण राईटला वळलेलं ना तिथून इथपर्यंत काय. हे बघा, हे आहे चिंचवली गार्डन. असं मोठं गार्डन आहे इकडे. आणि त्याच्या बाजूला मडवी हॉल आहे, मंगल कार्यालय. इकडे लग्न वगैरे प्रोग्राम वगैरे सगळ्यांचे होतात. आणि हे गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यामुळे जास्त पैसे नाही लागत. आणि प्रशस्त असे मोठे मोठे हॉल आहेत आतमध्ये. त्यानंतर इकडे बघायला तर आतमध्ये गेल्यानंतर इकडे शिवसेनेचं ऑफिस आहे लेफ्टला. आणि समोरच माझी जी झाडमाडं दिसत आहेत की नाही नारळाची, तिकडेच माझं ना स्कूल पण आहे. तर फायनली आमच्या ड्रायव्हरने आम्हाला मला सोडलेली आहे. आणि ते आता निघणार आहेत, कारण की निर्वीची पण शाळा आहे, त्याच्यामुळे त्यांना दोन्हीचं पण काम करावं लागतं. इथून गेल्यानंतर मग निर्वीची तयारी वगैरे. आणि हा ग्राउंड जो आहे ना, तो शाळेचा ग्राउंड आहे, ते बाजूला दिसतंय ते. आणि घाम बघा, अजून पण एवढा पसीना येतो की विचारून सोय नाही. आणि राईटला वळलं तर शाळा आहे. त्यानंतर आम्ही संध्याकाळचा प्रोग्राम केला. माझी मैत्रीण जी आहे, तिच्या भावाच्या मुलीचं डोक्यावरती ना नारळ पडून ना हेच निघालं होतं. तर तिला पाहण्यासाठी आम्ही तिघीजणी चाललो होतो, ऋतुजा, मी आणि शीतलताई. सो आम्ही तो कार्यक्रम ठरवला. आणि त्याच दिवशी ना संध्याकाळी ज्या आपल्या तामीन आई आहेत ना, आपल्या कांबळे आई आहेत, तर त्यांचं दुःखद निधन झालं, ही बातमी कळाली. आणि त्यानंतर त्याचबरोबर माझा ना मिशोचं पार्सल देखील इकडं आलेलं आहे. मग काय घेतला पटापट करायला ब्लॉग. मिशोचं पार्सल मागवलं तर खरं होतं, पण हा जो M साईजचा आला होता तो बरोबर आला होता. पण म्हणायला गेलं ना, तर हा कॉटनचा प्युअर आहे. आणि घातल्यानंतर बघा हा असा दिसतोय. ठीक आहे, तर मी अनबॉक्सिंग करून दाखवले तुम्हाला. कपडा म्हणाल तर एकदम भन्नाट, जसं दाखवला होता तसं. डिझाईन वगैरे हातांची, नेक डिझाईन. आणि ओढणी म्हणाल ना याची, तर सगळ्यात भारी मला ओढणी आवडली होती यांची. आणि ड्रेस फुल एकदम भन्नाट आला होता.
बट मी हा रिटर्न करणार आहे, कारण की ना कट टू कट आहे आणि हा जर ना पाण्यामधून धुवून जर काढला ना तर आकसून जाणारा कपडा आहे. तर त्याच्यामुळे मी म्हटलं हा रिटर्नमध्ये करते आणि ह्याची साईज ना दुसरी मागवते. तर मी एल साईजचं ना मागवणार आहे कपडा. तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही पण जाऊन ना ऑर्डर करू शकता. त्यानंतर संध्याकाळ झाली मग निर्वीला मी म्हटलं तू तुझ्या हातावरती मेहंदी काढून घे. मग निर्वीला हातावर मेहंदी काढण्यासाठी प्रांजल दिदी तिची आली होती. मी तिला केव्हाच सांगितलं होतं की तू काढ म्हणून, कारण की प्रांजल आमची इतकं छान छान मेहंदी काढते ना, तर खूप छान. तर मला वाटलं नव्हतं की प्रांजल काढते म्हणून, पण जेव्हा मी बघितलं तिचे हे ना तर खूप सुंदर काढते गाईज. त्यानंतर ती मला पण संध्याकाळी काढायला येणार होती, त्याच्यामुळे ती आली होती आणि हा व्हिडिओ खास तिच्यासाठी आहे. कारण की खूप चांगलं कौशल्य तिच्यामध्ये आहे. तिने ते म्हणतात ना आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच गोष्टीवरती थोडं मन देऊन काम केलं पाहिजे गाईज. सो मस्तपैकी तिने देखील माझ्या हातावरती मेहंदी काढलेली आहे. मी तुम्हाला दाखवणार आहे कशी काढते आणि काय काढते ते. पण फक्त नुसतं बघून काढते, पण इतकी सुंदर मेहंदी काढते ना की खूपच सुंदर. तर इकडे बघा मी तुम्हाला दाखवते लाईव्हमध्ये. सो फायनली इकडे हां बघा, मला ना अशी ओली मेहंदी जर असेल ना तीच मला खूप आवडते हे करायला. सुकल्यानंतर मला ती मेहंदी अजिबात आवडत नाही. तर हे बघा हे दोन्ही हात रंगवले होते माझ्या लग्नात सारखं मला नटवलं होतं. थँक्यू.